त्याचे सचिव, सर्व फ्लॅटधारक, आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार तापकीर साहेब, वराटे साहेब, धुमाळ साहेब, सौ धुमाळ आणि तसेच महायुतीचे सर्वच सन्माननीय सभासद, आपण सर्वच आज मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वच फ्लॅटधारक सदस्य आणि माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि कालच महायुतीच्या सर्वच वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला महायुतीची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणूनच गेल्या 15 दिवसापासून आम्ही बारामती मतदारसंघातला गाव दौरा भेटीचा किंवा गेल्या 3 दिवसापासून मुळशी तालुक्यातला फ्लॅटधारकांच्या सोसायट्यातला भेटीचा आम्ही दौरा आखलेला होता आणि आज वारजेतल्या या वेशीपासूनच सुरुवात करीत आहोत. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आणि मला भेटण्यासाठी आलात त्याबद्दल सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीलाच आपण अत्यंत चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचेच आभार मानते. खरं सांगायचं तर गेल्या 3 दिवसापासून आम्ही सोसायट्यांमध्ये सगळीकडेच फिरतोय. त्यांच्या आम्ही सगळ्यांच्याच समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला. प्रत्येक सोसायट्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सगळ्यात जास्ती प्रश्न आहेत पाण्याचे, रस्त्यांचे, स्पीड ब्रेकर, शाळा, पोस्ट ऑफिस, ATM, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम्स आहेत बिल्डर्सचे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 10 वर्षामध्ये हा मुळशी तालुक्यामध्ये, आता येतानाच रुपालीताई म्हणत होत्या की वहिनी इकडे सगळी शेती होती आणि म्हणजे मला सुद्धा माहिती आहे कारण मी पुणे मुंबई हा नेहमीच प्रवास करायची. साधारणतः इथूनच मधून कधी जायला लागायचं तेव्हा हा सबंध शेतीने नटलेला प्रदेश असायचा. पण आज बघावं तिकडं सिमेंटची जंगलं झालेली आहेत, प्रचंड मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत. जिथे एक छोटंसं गाव असायचं 50 कुटुंबांचं, तिथे आज 2-2 हजार फ्लॅट्सच्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि एकाच ठिकाणी जवळजवळ 10 बिल्डिंग्सच्या अशा मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि आपण सगळी माणसं, त्यातली बरीच जण मराठवाड्यातली आहेत असं मला सांगितलं आणि मला मनापासून आनंद वाटला की आज मी माहेरच्या माणसामध्ये आलेली आहे. आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे मी धाराशिवची आहे. मराठवाडा म्हटलं तरी खूप म्हणजे आपलेपणा वाटतो आणि बरीचशी मंडळी तिकडची आहे. खरं तर सगळीच मंडळी आपली असते, पण नाही म्हटलं तरी थोडासा एक काय म्हणतो आपलं माप जरासं कलतं झुकतं माप असतं माहेर म्हटलं की. त्याप्रमाणे आज सुरुवातीलाच तुम्ही असं म्हटल्यामुळे माझं थोडंसं अजूनच इकडे बळ वाढलं. खरं सांगायचं तर गेल्या 2-2.5 महिन्यांपासून जसं लोकसभेचं वारं वाहू लागलं, आदरणीय दादांना आपण सगळेजणच ओळखता, पण टीव्हीवरती वहिनी दिसायला लागल्या. आता आपण सगळे मराठवाड्यातले आहात, पण बहिणींविषयी किती माहिती आहे मला माहिती नाही. खरं सांगायचं तर गेल्या 20-25 वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे, पण माझं समाजकारण हे बारामती तालुक्यापुरतंच असायचं. आपण सगळी मंडळी मराठवाड्यातल्या इतर विभागातून असाल, त्यामुळे फारशी माझी वैयक्तिक माहिती आपल्याला असेल असं वाटत नाही. माझं माहेर राजकारण आणि समाजकारणामध्ये असल्यामुळं लहानपणापासूनच त्याच्यात होते आणि नंतर राजकारणाच्या घरामध्ये आलेली आहे.
पण गेले 20-25 वर्ष झालं की मी समाजकारण करते. विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची मी विश्वस्त आहे, जिथे 20,000 विद्यार्थी शिकतायत. KG to PG असा कॉन्सेप्ट आहे, जिथे SSC, CBSE आणि ICSE असे बोर्ड्स आहेत. आणि सगळीच मेडिकल सोडलं तर सगळेच कॉलेजेस आहेत. आर्किटेक्चर आहे, BEd DEd आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्स आहे, इंजिनिअरिंग आहे आणि DEd BEd सारखे कोर्सेस आहेत, लॉ कॉलेज आहे. अशा सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत. आणि ही सगळी जी सोय आहे ती ग्रामीण भागातल्या गरीब मुलांसाठी आहे. आणि आम्ही डोनेशन वगैरे एक नया पैसा घेत नाही. आणि अशा संस्थेची मी विश्वस्त आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी हे काम पाहते. तसंच बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क आपल्याला ऐकून असाल, तर त्या टेक्सटाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे, जिथे की जवळजवळ 3,500 महिला काम करतात. या टेक्सटाईल पार्कमध्ये जवळजवळ 11 कारखाने रेडीमेड कपडे बनवण्याचे आहेत. आणि तिथे ज्या ह्या महिला काम करतात, या महिला आधी 10वी-12वी झाल्या की त्यांना पुढे नोकरीच्या संधी नसायच्या. पण याच महिलांना घेऊन, ज्या की खुरपायला रानात जायच्या किंवा धुनी भांडी करायच्या, अशा महिलांना आम्ही चांगल्या मशीनवरती, हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं. आणि आज या महिला ह्या कारखान्यामध्ये काम करतात. आणि तिथे जवळजवळ 3,500 महिला आज टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. आणि अशा बाकीचे 2,000 लोक काम करतात, पुरुष मंडळी. अशा टेक्सटाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे. आणि जवळजवळ 3,500 महिलांचं कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि महिला सक्षमीकरणाचं मोठं काम तिथे घडलेलं आहे. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही माझी NGO आहे. आणि या NGO मार्फत मी खास करून बारामती तालुक्यामध्येच पाणी कन्झर्वेशन तसंच पर्यावरणावरती जास्ती काम करते. आणि आरोग्य अशा अनेक विषयावरती काम करते. सांगण्याचं एवढंच कारण की तुम्ही ज्या व्यक्तीला पुढे मतदान करणार आहात, त्यांच्याविषयी थोडीफार तरी माहिती असायला हवी. हे पत्रक तुम्हाला दिलेलं आहेच, पण या निमित्तानं मी आज तुमच्या समोर आलेली आहे. आणि थोडीफार माझी तुमची चर्चा झाली पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी मला आपल्याला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून तुमची सगळ्यांचीच आभारी आहे. आपल्याला माहिती आहे की यावेळेस जी निवडणूक आहे ही जरा वेगळ्या प्रकारची आहे. महायुतीने मला उमेदवार निवडलेला आहे. त्यामुळे जिथे जिथे महायुतीचा उमेदवार असेल तिथले त्या पक्षाचा, सहपक्षाचा चिन्ह असणार आहे. आणि म्हणून आपल्या इथे यावेळेला चिन्ह आहे घड्याळ. त्यामुळे सगळ्यांनाच यावेळेला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच घड्याळ मतदान करायचं आहे. म्हणून सगळ्यांनी यावेळेला एक माहेरची लेक म्हणून तो आपण भरपूर मतदान कराल अशी अपेक्षा बाळगते. आणि नक्कीच काम करताना सुद्धा जास्ती प्रमाणात आपल्या समस्या सोडवण्यासाठी माझाही कल इकडे असेल असं मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छिते. कारण जिकडे बघावं तिकडे समस्यांचा म्हणजे डोंगरच आहे. आणि स्थानिक सगळेच लोक अतिशय सक्षमपणे काम करताना मी पाहते. जो काही निधी इथे दिलेला आहे आजपर्यंत तो आदरणीय दादांच्या मार्फत आणि इतर सगळ्याच लोकांनी दिलेला आहे. आणि तिथे भरपूर काम केलेलं आहे असं मला लगेच म्हणजे प्रत्येकाच्या भाषणातून कळलेलं आहे. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या नक्कीच पुढे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेन असं मी आपल्याला सांगू इच्छिते. आपण सगळेजण या भेटीसाठी आलात. माझं 4 शब्द ऐकून घेतलेत त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. आपण येत्या निवडणुकीमध्ये घड्याळाला प्रचंड मतदान कराल ही अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. धन्यवाद. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.